8वी ब. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मराठी मुघल पलटी माघारी आणि मराठी मुघल बनते. शुभा शुभा अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावर भगवा चढवला असता. आज काय झालं? आज आमच्या दारापुढचा सडा गेला आणि आमच्या घरामध्ये उधाळा झाला. आज आमच्या दारापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आज काय झालं? आज आमच्या दारापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोळी झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा है. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा है अशी म्हणणारी तरुण कालती महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागली आणि महाराष्ट्राचा इतिहास फार बदलूनच गेला. इतिहास पाच सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. मंदिरा लुटली जात होती. मंदिरा लुटली जाईल म्हणून पुढची कोण येतात सोडाच. पण धान्याच्या बियाणा आणि गवताच्या पात्यांना उगवायची भीती वाटायची. वासुदेवांची भुपारी आणि संतांची कवणे महाराष्ट्रामध्ये घुमत नव्हती. आणि आजकालची ही अशी काढती म्हणतात आणि मुलींच्या बाबतीत म्हणायला गेलं काहींच्या वासड्यांचा अंबाडा कानावर पडत नव्हता. घोड्याच्या टापांचा आवाज ऐकायचा, जनता पळून जायची आणि घरात बसायची. अशा वेळी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आला आणि महाराष्ट्रातील जनता म्हणायला लागली किसके पेट में से पाप पैदा होता था, किसके पेट में से सांप पैदा होता था, किसके पेट में से बाप पैदा होता था. मगर जिजाऊ ऐसी माँ थी जिसके पेट में से बाबू का बाप शिवाजी पैदा हुआ था. काय मराठा म्हणजे वाघाची डरकाळी फोडणार. मराठा म्हणजे चित्त्यासारखा चपाळ असणारा. मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पडणारा. मराठा म्हणजे वाड्यासारखं तुफान काळजात घेऊन ठेवणार. मराठा मतलब क्या? मराठा मतलब मरकर जो नहीं हटता वो मराठा होता है. धन्यवाद.
श्रेयस हजारे